नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी राजकीय आहे। गोपीचंद पडळकर आणि खोतांची एसटी कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये उतरणार आहेत। सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनाही या आंदोलनामध्ये आता उतरणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार लागू करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांची आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी आज रात्री 12 पासून चक्का जाम करून संप करावा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असंही पडळकर म्हणाले। मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूचना दिलेत महिन्यापूर्वी यांना की या पगारमध्ये वाढ करा। अर्थमंत्र्यांचं यांनी अप्रूव्हल घेतलेला आहे। मग का तुम्ही थांबलाय महिनाभर? आज सरकारची बदनामी होते ना। मग आज उत्स्फूर्त कर्मचारी संपावरती गेलेले आहेत। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या कर्मचाऱ्यांच्या सोबत आहोत। कर्मचारी राज्यातून आम्हाला फोन करतात ना, आम्हाला विचारतात, आम्ही त्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवतो। मग तुम्ही आज गप्प का? तर आम्ही सदाभाऊनी आमची भूमिका ठरली की आज आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत जायचं। एसटी कर्मचारी संघटनेची कृती समिती आणि मंत्री उदय सामंत यांची एक बैठक संपन्न झाली। या बैठकीत तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आता संपावर ठाम आहेत। उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडलेली आहे। एसटी कर्मचारी देखील या बैठकीत सहभागी झालेले होते। मात्र या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आता आपल्या या संपावर ठाम असल्याची माहिती मिळते। विनायक डावरुंग माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। विनायक, उदय सामंत यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे, मात्र तोडगा कोणताच निघालेला नाही अशी माहिती कळते। तर एसटी कर्मचारी संघटनेची कृती समिती आणि मंत्री उदय सामंत यांची एक बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये कोणताच तोडगा निघाला नसल्यानं आता सगळेच कर्मचारी संपावर ठाम आहेत।